ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये महिपा शिकरे यांना कोर्टात हजर केल्यानंतर अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो, महिपा शिकरे, 22 वर्षापूर्वीच्या अपघाताबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का? तुम्ही जर सत्य सांगितलं तर ते तुमच्याच फायद्याचं आहे. तर आता महिपा शिकरे नागराजकडे पाहतात आणि विचार करू लागतात. परंतु तो त्याचवेळी ॲडव्होकेट भालेराव ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, मला एक सांगा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार त्यांच्या आयुष्यातली पहिलीच केस लढत आहेत का? त्याचप्रमाणे ते अगदी वागत आहेत. कारण या अगोदर सुद्धा आरोपींनी त्याचा गुन्हा कबूल केला आहे. तरी सुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अजून कोणत्या सत्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आता हे बोलताच इकडे प्रियाला मात्र हसू येत असतं. तर अर्जुन ॲडव्होकेट भालेराव यांच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो की महिपा शिकरे हे रविराज किल्लेदार यांना साधं ओळखतही नव्हते. मग हा गुन्हा, हा अपघात त्यांनी का घडून आणला, कोणाच्या सांगण्यावरून घडून आणला हे तर अद्यापही त्यांनी सांगितलं नाहीये. जरी आरोपींनी हे सांगितलं असेल की तो अपघात त्याने घडून आणला, तरी तो कोणाच्या सांगण्यावरून घडून आणला हे तर त्याला सांगावंच लागेल. आणि या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठीच मी पुन्हा एकदा आरोपीला या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. त्यामुळे ॲडव्होकेट भालेराव आता अजून नवीन खुलासे होणं बाकी आहे. आता अर्जुन असं बोलताच ॲडव्होकेट भालेराव यांची बोलतीच बंद होते. त्यांना काहीच बोलता येत नाही. तर अर्जुन पुढे म्हणतो, बोला महिपा शिकरे, का हा अपघात तुम्ही का घडून आणला होता? परंतु महिपा शिकरे काहीच बोलत नसतात. कारण आता त्यांना काय बोलावं काहीच कळत नसते. एकीकडे अर्जुनने घातलेली भीती तर त्यांच्या मनात असतेच, परंतु दुसरीकडे नागराजालाही सत्य माहीत असतं. त्यामुळे ते शांत असतात. इकडे जज साहेब महिपा शिकरेच्या उत्तराची वाट पाहत असतात. तर अर्जुन म्हणू लागतो, बरं ठीक आहे महिपा शिकरे, जर तुम्हाला काहीच बोलायचं नसेल तर मला पुढचा पुरावा कोर्टात सादर करावा लागेल. असं म्हणत आता अर्जुनने महिपा शिकरेंना इशारा दिलेला असतो. तर आता अर्जुन पुढे जज साहेबांना म्हणतो, माय लॉर्ड, मला यापुढे कोर्टात फोटो सबमिट करायची परवानगी मिळावी. तर आता हे ऐकल्यानंतर सर्वजण विचार करू लागतात. सायली आता चैतन्यकडे पाहते आणि चैतन्याला विचारत असते, परंतु चैतन्यही म्हणतो की मला काहीच माहीत नाही. तर इकडे सर्वांचीच कुजबूज चालू असते. तर रविराज सर सायलीला विचारतात, सायली, अर्जुन कोणते फोटो कोर्टात सादर करणार आहे? सायली म्हणते, काका मलाही माहीत नाहीयेत, मलाही याबद्दल ते काहीच बोलले नाहीयेत. रविराज सर म्हणतात, अर्जुनने मलाही काही सांगितलं नाहीये. तर इकडे अर्जुन चैतन्यला म्हणतो, चैतन्य केसच्या संदर्भातील कोणतेही फोटो काढ. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन अरे तुझं काय चाललंय? तर अर्जुन म्हणतो, चैतन्य मी जेवढं सांगितलं तेवढं कर, कोणतेही 2-3 फोटो काढ. चैतन्य आता एका फाईलमधून 2-3 फोटो काढतो आणि अर्जुनला म्हणतो, अर्जुन अरे या फोटोचा आणि या केसचा काय संबंध आहे? अर्जुन म्हणतो, चैतन्य फक्त हे फोटो एन्व्हलपमध्ये टाकून माझ्याकडे दे. असं म्हणत आता अर्जुन सगळ्यांपासून लपवत ते फोटो एन्व्हलपमध्ये घेतो आणि त्यानंतर सगळ्यांच्या समोर येऊन तो फोटो पाहण्याची ॲक्टिंग करतो आणि जज साहेबांना म्हणतो, हे फोटो हा या केसचा सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि म्हणूनच हे फोटो मला कोर्टात सादर करायचे आहेत. तर आता महिपा शिखरेंना आठवतं अर्जुनने साक्षीचे दाखवलेले फोटो. अर्जुनने महिपा शिकरेंना साक्षीचे फोटो दाखवलेले असतात आणि म्हणालेला असतो, बघून घे, तुझ्या मुलीला डोळे भरून बघून घे, कारण कुठल्याही क्षणी तुझी मुलगी आता जेलमध्ये असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ती आयुष्यभर जेलमध्ये सडेल. यासाठी मी तशी व्यवस्था करेन. आता हे सगळं काही महिपा शिकरेंना आठवतं. महिपा शिकरे यांच्या लक्षात येतं की हे साक्षीचेच फोटो असणार. महिपा शिकरे म्हणू लागतात, जर अर्जुनने कोर्टात आता माझ्या मुलीचे फोटो सादर केले तर माझ्या मुलीला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकलं जाईल. नाही, मी असं होऊ देणार नाही. आता अर्जुन ते फोटो कोर्टात देण्याअगोदर महिपा शिकरेकडे पाहतो आणि महिपा शिकेंद्रेंना
इशायाने सत्य बोलायला भाग पाडत असतो. महिप्त शिखरे अजूनही शांत असतात आणि म्हणूनच अर्जुन आता ते पुरावे जज साहेबांच्या हाती द्यायला जाणार, परंतु त्याचवेळी महिप्त शिखरे तोंड उघडतात आणि म्हणतात, तो अपघात मीच घडून आणला होता. तर अर्जुन म्हणतो, या अगोदर सुद्धा महिप्त शिखरे तुम्ही हेच सांगितलं होतं की हा अपघात तुम्हीच घडून आणला होता आणि हे तुमचं खूप जून स्टेटमेंट आहे. आता कोर्टाला हे ऐकायचं आहे आणि मलाही हेच जाणून घ्यायचं आहे की हा अपघात घडून आणण्यासाठी तुम्हाला नक्की की कोणी सुपारी दिली होती. कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही किल्लेदार फॅमिलीचा अपघात घडवून आणला होता या गोष्टीचा खुलासा तुम्हाला कोर्टात करावाच लागेल. हीच गोष्ट आम्हाला जाणून घ्यायची आहे की कोणी सांगितलं होतं तुम्हाला हा अपघात घडवून आणायला. जर तुम्ही किल्लेदार कुटुंबाला ओळखतच नव्हता तर मग हा अपघात तुम्ही का घडवून आणला, कशासाठी, कोणाच्या सांगण्यावरून? बोला महिप शिखरे बोला. आता महिप्त शिखरेंना अर्जुनच बोलणं आठवतं. अर्जुनने दिलेलं डील त्यांना आठवत. अर्जुन म्हणालेला असतो, माझ्याकडे तुझ्यासाठी एक डील आहे साक्षी. शिखरे सेफली जर जेलच्या बाहेर राहायला हवी असं जर तुला वाटत असेल तर कोर्टात सगळं खरं खरं सांग. सगळं सत्य तुला कोर्टात सांगावं लागेल आणि जर तू तसं नाही केलं तर कुठल्याही क्षणाला तुझ्या मुलीला जेलमध्ये मी टाकणार आणि ती आयुष्यभर जेलमध्ये चढणार. आता हे सगळं आठवल्यानंतर महिपा शिखरे शांत असतात. तर अर्जुन त्यांना एन्व्हलप दाखवत म्हणतो, ठीक आहे, तुला काहीही बोलायचं आहे नाही ना? मग काहीच हरकत नाही, काहीच बोलू नकोस. मग मी आता हे खोटं कोर्टात सादर करतो. जर तुला काहीच बोलायचं नसेल तर मला आता हे फोटो कोर्टात सादर करावेच लागतील. आता मात्र महिप शिखरे घाबरून गेलेले असतात. ते अर्जुनचे शब्द पुन्हा एकदा आठवतात. अर्जुन म्हणालेला असतो की महिपा शिखरे, तुला हेच सत्य कोर्टात सांगायचे आहे की रविराज किल्लेदार आणि त्याच्या कुटुंबाला मारण्याची सुपारी तुला नागराज किल्लेदार यांनीच दिली होती. जे सत्य आहे तेच कोर्टात सांगावं लागेल, तरच आणि फक्त तरच मी साक्षी जेलच्या बाहेर राहील याचा विचार करेन. आता अर्जुनच हे बोलणं आठवल्यानंतर महिपा शिखरे साक्षीचा विचार करतात, कारण काहीही झालं तरी आपली मुलगी जेलमध्ये सडू नये, आपल्या मुलीला पुन्हा जेल होऊ नये यासाठी महिपा शिखरे विचार करू लागतात. आपल्या मुलीचा विचार करत ते शांत असतात. काय करावं यांना काहीच कळत नसतं, परंतु अर्जुनच्या हातातील एन्व्हलप पाहून त्यामध्ये साक्षीचेच फोटो आहेत आणि आता जर साक्षीचे फोटो कोर्टासमोर आले तर पुढे काय होऊ शकतं हे महिप्त शिखरेंना चांगलंच माहीत असतं. आता अर्जुन फोटो कोर्टासमोर सादर करण्याचं नाटक करतो. अर्जुन फोटो पुढे करतो, परंतु त्याचवेळी महिप्त शिखरे तोंड उघडतात आणि म्हणतात, हा अपघात घडून आणण्यासाठी यानेच मला सुपारी दिली होती. नागराज किल्लेदार यांनीच मला सांगितलं होतं 22 वर्षापूर्वी त्याच्याच भावाला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मारलं तर मी मालामाल करेन आणि त्याने मला तसं सांगितलं आणि तसं त्यांनी केलंही. मी तो अपघात घडून आणला आणि त्यानंतर त्याने मला मालामालही केलं होतं. तर आता कोर्टात सगळ्यात महत्त्वाचं सत्य बाहेर येताच सर्वच जण महिप्त शिखरेकडे पाहू लागतात. सगळ्यांनाच धक्का बसतो. इकडे रविराज सर आणि प्रतिमा हत्या मात्र पूर्णपणे हादरून गेलेले असतात, तर इकडे प्रियाच्या पाया जमीनच सरकते. तर अर्जुन महिप्त शिखरेंना बोलतो, बोल महिप्त, त्या रात्री त्या दिवशी नक्की काय घडलं होतं ते सविस्तर कोर्टासमोर सांगावच लागेल, त्यातली एकही गोष्ट मिस व्हायला नको असं म्हणत अर्जुन पुन्हा एकदा महिप्त शिखरेंना हातातील एन्व्हलप दाखवतो. त्यावेळी महिप्त शिखरे घडलेला सर्व प्रसंग कोर्टासमोर सांगू लागतात. महिप्त शिखरे म्हणतात, 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या पुतण्या अर्जुन सुभेदार यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तच रविराज किल्लेदार आणि त्याच संपूर्ण कुटुंब तिथे गेलं होतं आणि त्याचवेळी नागराजचा मला फोन आला की रविराज इथे पोहोचला आहे. आता घडलेला सगळा प्रसंग महिप्त शिखरेंना आठवतो. नागराजचा फोन नागराजने महिपात शिखेंना फोन केलेला असतो आणि म्हणालेला असतो की आता रविराज इथे
सुभेदारांच्या घरी आला आहे आणि त्याच्यासोबत त्याचा संपूर्ण कुटुंब आहे. आता वाढदिवस झाल्यानंतर पार्टी होईल आणि त्यानंतर ते घरी जायला निघतील. घरी जाताना ते 3 जण असतील. त्याचे कुटुंब त्याच्या सोबत असणार आहे आणि रस्ता पूर्णपणे सामसूम असणार आहे. माझं काम व्हायलाच हवं. तर त्यावेळी महिप्त शिखरेनी गॅरंटी दिलेली असते की 113% तुमचं काम होणार. आज तुमचा भाव उडणार, तोच संपणार. आता महिप्त शिखरे हा घडलेला सर्व प्रसंग कोर्टासमोर सांगत म्हणतात, नागराजने त्यावेळी मला सुपारी दिली होती की रविराजला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला उडवण्याची आणि त्यासाठी मी ट्रकही मॅनेज केला होता. परंतु अपघात घडण्या अगोदरच तो ट्रक बंद पडला. महिप्त शिखरेंना आठवतं, तो म्हणजे बाबूने केलेला असतो तो फोन की ट्रक बंद पडला आहे. त्यावेळी नागराजही त्यांच्या सोबत असतो. तर महिप शिखरे नागराजला म्हणालेले असतात की ट्रक बंद पडला आहे आणि आजच्या रात्री हा खेळ संपवायचा असेल आणि आपलं काम करायचं असेल तर दुसरा ट्रक मॅनेज करावा लागेल. परंतु आता कोणाचा ट्रक मिळेल? त्यावेळी नागराज म्हणालेला असतो, थांब, माझ्या ओळखीचा एक ट्रक आहे आणि नागराजनेच रमेशला ट्रकची व्यवस्था करायला सांगितलेली असते आणि त्याप्रमाणे रमेश ट्रकची व्यवस्था करत बाबूपर्यंत पोहोचलेला असतो आणि बाबूला ट्रकही दिलेला असतो. आता हा घडलेला सर्व प्रसंग अगदी सविस्तरपणे महिपा शिखरे कोर्टासमोर सांगू लागतात. पुढे त्याच ट्रकच्या मदतीने, बाबूच्या मदतीने रविराज किल्लेदार आणि त्याच्या कुटुंबाचा अपघात कशा प्रकारे घडवून आणला हे सगळं सत्य आता कोर्टासमोर सांगितलं जातं. ज्या पद्धतीने रविराज किल्लेदार हे घराबाहेर पडलेले असतात आणि ते घराच्या दिशेने जात असतात, त्याचवेळी बाबूने ट्रकच्या सहाय्याने त्यांची कार दरीत उडवलेली असते आणि त्यानंतर महिप्त शिखरेंना फोन केलेला असतो की साहेब, तुमचं काम झालं. आता सविस्तरपणे महिप्त शिखरे सत्य तर सांगतात, परंतु इकडे मात्र सर्वांनाच धक्का बसतो. रविराज सर आणि प्रतिमाहत्या पूर्णपणे कोसळून गेलेले असतात, कारण आपल्याच व्यक्तीने आपल्याला मारण्याचा कट रचला हे सत्य ज्यावेळी समोर येतं त्यावेळेस सगळंच काही संपल्यासारखं वाटत असतं. आता ॲडव्होकेट भालेराव हे तर पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आपल्या अशिल्याला वाचवण्यासाठी ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हे काय चाललंय? कोर्टात फक्त खेळ चालू आहे. आतापर्यंत जे साक्षीदार कोर्टासमोर एक शब्दही बोलत नव्हते, त्यांच्याकडून धादात सगळं काही खोट बोलून घेतलं जात आहे. महिप्त शिखरे यांनी अगोदरच आपलं सत्य सांगितलं आहे आणि तरी सुद्धा त्यांच्यावर दबाव टाकून आता आपल्याला जसं हव्य तसं स्टेटमेंट वधवून घेतलं जात आहे. आज सरळ सरळ कोर्टाचा अपमान आहे. आतापर्यंत महिप्त शिखरे यांनी एवढंच सांगितलं होतं की हा अपघात त्यांनी घडून आणला आहे आणि आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार त्यांच्यावर दबाव टाकत आहेत आणि म्हणूनच महिप शिखरे खोटी साक्ष देत आहे आणि रविराज किल्लेदार यांच्या अपघातामागे नागराज किल्लेदार यांचा हात आहे. त्यांनी हे सगळं काही घडून आणलं आहे असं सांगत आहेत. परंतु यावर कोर्टाने का विश्वास ठेवावा? कोर्टाने का मान्य करावं? तरी सुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना असं वाटत आहे की कोर्टाने ही साक्ष ग्राह्य धरावी, परंतु ते शक्य नाही, कारण आतापर्यंत महिप्त शिखरे यांनी सांगितलेलं सत्य वेगळं होतं आणि आता जे सत्य सांगत आहेत ते वेगळं आहे. त्यामुळे ही साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जाऊ नये. महिप्त शिखरे यांच्या बोलण्यावर कोर्टाने का विश्वास ठेवावा? आता मात्र महिप्त शिखरे ॲडव्होकेट भालेराव यांच्यावर चिडतात आणि म्हणू लागतात, अरे भालेराव, मी जे काही बोलतोय ना ते 113% खरं बोलतोय आणि 113% मला ही सुपारी नागराज किल्लेदार यांनीच दिली होती. परंतु तरीसुद्धा ॲडव्होकेट भालेराव नागराजला वाचवण्यासाठी महिप्त शिखरेंना म्हणतात, परंतु महिप्त, तू बोलून काहीही होणार नाही. त्यासाठी पुराव्यांची गरज असते आणि मला तरी वाटते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टासमोर असा कुठलाही भक्कम पुरावा सादर केला नाही की ज्यामुळे कोर्टाने या गोष्टीवर विश्वास ठेवावा. तर अर्जुन म्हणतो, पुरावा पुरावा.
पुन्हा एकदा ॲडव्होकेट भालेराव यांना पुराव्यांचीच आवश्यकता आहे. आणि तसही ॲडव्होकेट भालेराव मला एक सांगा, तुम्हाला असं का वाटते की माझ्याकडे पुरावा नाही? ॲडव्होकेट भालेराव, तुम्ही घाई केलीत बोलायला, असं म्हणत आता अर्जुन ॲडव्होकेट भालेराव यांची बोलतीच बंद करतो. आता मात्र ॲडव्होकेट भालेराव शांतच राहतात. तर अर्जुन म्हणतो, काय झालं? घाबरलात? घाबरू नका, माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे मी कोर्टासमोर सादर करणार आहे. आता मात्र इकडे नागराज याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण अर्जुनने एक एक करून सगळे धागे दोरे जोडलेले असतात आणि यामुळे नागराज पूर्णपणे अडकत चाललेला असतो. नागराजला माहीत असतं की आता अर्जुनने चारही बाजूने आपली कोंडी केलेली आहे आणि आता यातून सुटणं शक्य नाही. प्रियासुद्धा पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रियाच्या तोंडच पाणी पळालेलं असतं आणि आता सर्वच जण पूर्णपणे शांत असतात. आता अर्जुन नक्की कोणता पुरावा सादर करणार याची सर्वजण वाट पाहत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अस्मिताची काळजी असण्याचा. आता सचिन बहाणा करतो अस्मिताला तिची काळजी घेत तिच्या रूममध्ये घेऊन येतो, बेड नीट करतो, उशा लावतो आणि त्यानंतर अस्मिताला शांत बसवतो. अस्मिताला हे सगळं पाहून सचिनचा अभिमान वाटत असतो. सचिन आपली किती काळजी करत आहे, त्याला आपली आणि आपल्या बाळाची किती काळजी आहे हे अस्मिता पाहत असते. तर त्यानंतर सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मी, तू ठीक आहेस ना? तुला आता कोणताही त्रास होत नाही ना? तर अस्मिता नकार देते. तर त्यानंतर सचिन अस्मिताचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो, अस्मी, तू मला प्रॉमिस कर, आता जी गोष्ट घडून गेली आहे त्याचा तू विचार करणार नाहीस, त्यामुळे त्रास करून घेणार नाहीस. कारण अस्मी, तू स्वतःला त्रास करून घेतलास की आपल्या बाळाला त्रास होईल आणि आपल्या बाळाला त्रास होईल असं तू आता काहीही करणार नाहीयस. जी गोष्ट घडून गेली त्याचा पुन्हा पुन्हा विचार नाही करणार आहेस ना अस्मिता? तर अस्मी म्हणते, सचिन, तू जे काही केलंस ते विसरण्यासारखं नाही रे. तू जी चूक केली आहेस ती आयुष्यभर माझ्या मनात राहील, आयुष्यभर त्याची सल माझ्या मनात राहील. परंतु तरीसुद्धा आपल्या बाळासाठी का होईना मी आता सगळं काही मागे सारून, सगळ्या गोष्टी विसरून पुन्हा एकदा आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करायला तयार आहे. सचिन, आपण आपल्या या सगळ्या जुन्या गोष्टी मागे ठेवून एका नवीन आयुष्याला आपल्या बाळासोबत सुरुवात करूयात का? तर आता सचिन खुश होतो. अस्मी म्हणू लागते, सचिन, आता माझी तारीख जवळ आली आहे. सगळ्या गोष्टी मागे सारून आता आपण दोघांनी मिळून आपल्या बाळाच्या स्वागताची तयारी करूयात. आपलं बाळ एकदा या जगात आलं की आपण आपल्या बाळासोबत आपल्या नवीन आयुष्याची, आपल्या नवीन जगाची सुरुवात करणार आहोत. सचिन, आतापर्यंत मला शांत झोप नाही लागायची, माझी चिडचिड व्हायची रात्रभर, मी तळमळत असायची. का? तर प्रत्येक क्षणाला तुझा विचार माझ्या मनात असायचा. शांत फक्त वाटायचीच नाही, फक्त मनात तुझा विचार असायचा. परंतु आज कित्येक दिवसानंतर माझं मन शांत झालं आहे आणि या शांत मनानेच, या शांत विचारांनीच आता आपण आपल्या बाळाच्या स्वागताची तयारी करूयात. आता सचिनही होकार देतो. अस्मिता खुश होते. तर सचिन मनाशीच म्हणतो, आता काही दिवस तरी इथे राहता येईल. परंतु सॅम कुठे आहे हे कळालं असतं तर खरंच बरं झालं असतं. आता सचिन आताही अस्मिता समोर असतानाही फक्त साक्षीचा विचार करत असतो. तर दुसरीकडे कोर्टात आपल्याला पाहायला मिळतं ॲडव्होकेट भालेराव अर्जुनला म्हणतात, आता महिपा शिखरे यांनी जी साक्ष दिली त्याबद्दलचा तुमच्याकडे पुरावा असेलच ना? ॲडव्होकेट अर्जुन, सुभेदार. तर अर्जुन म्हणतो, अर्थात, कारण पुराव्याशिवाय मी कधीच काही बोलत नसतो. आता मात्र भालेराव यांची बोलतीच बंद झालेली असते. तर आता अर्जुन कोर्टासमोर पुरावा सादर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पुरावा हाती घेतो. तो म्हणजे महिप शिखरे यांचा मोबाईल. तर आता अर्जुन कोर्टासमोर म्हणतो की हा आहे महिपा शिखरे यांचा मोबाईल. परंतु ज्यावेळी पोलिसांनी यांना अटक केली होती त्यावेळी त्यांच्याकडे मोबाईल सापडलाही नव्हता. असं म्हणत अर्जुन महिप शिखरेंना म्हणतो, कमाल आहे महिपा शिखरे, तुम्ही तर एवढे मोठे नावाजलेले व्यक्तिमत्व
एवढे मोठे बिल्डर, मग तुमच्याकडे एक साधा मोबाईलही नव्हता, महिपा शिक्रे म्हणतात. तेव्हा काय मी घरातून बाहेर पडलो नव्हतो. त्यावेळी या माणसाने, या नागराजने मला किडनप केलं होतं. आता महिपा शिक्रेंना तो क्षण आठवतो. नागराजने त्यांना किडनप केलेलं असतं आणि एका गोडाऊनमध्ये, त्यांच्याच गॅरेजमध्ये त्यांना बांधून ठेवलेलं असतं. महिप्त शिखरे सत्य सांगू नयेत यासाठी नागराजने त्यांचा खूप छळ केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की कुठल्याही परिस्थितीत सत्य सांगायचं नाही. तर त्यानंतर पोलीस तिथे आलेले असतानाही नागराजने त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलेलं असतं. साधं पाणीही त्यांना दिलेलं नसतं, पाण्यासाठीही त्यांना तरसावलेलं असतं. आणि हे सर्व क्षण महिप शिक्रेंना आजही आठवत असतात. आता हे सर्व क्षण डोळ्यासमोर येताच महिप्त शिखरे नागराजकडे रागाने पाहत असतात. नागराजने केलेला छळ, त्याने दिलेला त्रास महिप्त शिखरेंना अगदी अचूक आठवत असतो. त्यांच्या सगळं काही लक्षात असतं. अर्जुन कोर्टासमोर म्हणतो की पुन्हा एकदा ॲडव्होकेट भालेराव यांनी ऑब्जेक्शन घेण्याअगोदरच माझ्या हाती असणारा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा मी कोर्टासमोर सादर करत आहे. आतापर्यंत महिप्त शिखरे आणि नागराज किल्लेदार यांच्यामध्ये झालेलं सगळ्यात महत्त्वाचं संभाषण कॉल रेकॉर्डिंग मी आता कोर्टासमोर सादर करणार आहे. आणि त्यासाठी मला कोर्टाची परवानगी मिळावी. तर आता कोर्ट परवानगी देतात. महिप्त शिखरे यांच्या मोबाईलमध्ये असणारे नागराज किल्लेदार आणि महिप्त शिखरे यांचं संभाषण आता अर्जुन कोर्टासमोर दाखवू लागतो. तर त्यामध्ये नागराजला महिप शिखरे म्हणालेले असतात, अरे नागराज किशेट, आता तरी माझे पैसे दे ना. मी तुझ्या भावाला उडवण्याचा प्रयत्न केला, आता तो ढगात गेला नाही. यात माझा काय दोष? हे आपलं बॅडलक, पण त्याचा मोबदला तरी मला दे ना. तर त्यावेळी नागराज म्हणालेला असतो की कसला मोबदला? मी तुला त्या तिघांनाही उडवायला सांगितलं होतं, परंतु अजूनपर्यंत त्या तिघांना उडवण्यात तुला यश आलंच नाहीये. माझा दादा, तोही जिवंत आहे, त्याची बायकोही जिवंत आहे आणि त्याची मुलगी ही जिवंत आहे. मग कसला मोबदला रे? जर माझा दादाच ढगात गेला नाही, तोच संपला नाही, तर मग माझ्याकडे पैसे तरी कुठून येणार? ज्या दिवशी माझा दादा संपेल त्याच दिवशीत याची संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या हातात असेल. ज्या दिवशी ती संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या हातात असेल त्याच दिवशी मी तुला मोबदला देऊ शकतो. अरे, मी माझ्या दादाकडे आश्रितासारखा राहतोय रे, आश्रितासारखा. अरे, तो संपायला हवा. तो संपला ना तरच ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल. आणि त्यासाठीच तर माझे हे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठीच तर मला त्याला ढगात पाठवायचं आहे. पण तेवढेही काम तुला जमलं नाहीये. मग मी मोबदला देणार तरी कसा? मला माझा भाऊ हा दादा ढगात जायला हवा, तो संपायला हवा. आणि त्यासाठीच मी तुला सोपारी दिली होती. आता हे सगळं काही नागराजच बोलणं ऐकल्यानंतर रविराज सर आणि प्रतिमा, आता या दोघांचेही अश्रू अनावर होतात. सायरीलाही धक्का बसतो. इकडे मात्र नागराजच आता पूर्णपणे खेळ संपलेला असतो. तो घाबरून गेलेला असतो. प्रिया घाबरत असते की या सगळ्यामध्ये माझं तर नाव येणार नाही ना. प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते, ती बिथरलेली असते. तर महिप शिखरे आणि नागराजच बोलणं ज्यावेळी कोर्टासमोर अर्जुन सादर करतो, त्यावेळी ॲडव्होकेट भालेराव यांनाही काहीच बोलता येत नाही. कारण अर्जुनने फक्त रेकॉर्डिंग सादर केलेलं नसतं, तर त्यासमोर असणारे सर्व पुरावे म्हणजेच मोबाईलमध्ये असणार रेकॉर्डिंग खरं आहे. यासाठी डिलिगल डॉक्युमेंट आता अर्जुने कोर्टासमोर सादर केलेले असतात. तर त्यानंतर कोर्ट आपला निर्णय देत म्हणत कोर्टासमोर सादर केलेले साक्षी पुरावे पडताळून पाहण्या एकसाठी कोर्ट काही वेळासाठी तहकूब करण्यात येत आहे. आता सर्वच जण वाट पाहत असतात की साहेब नक्की काय निर्णय देतील. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पना ताईंची खूप चिडचिड होत असते. अस्मिताचा निर्णय कल्पना ताईंना अजिबातच आवडलेला नसतो आणि म्हणूनच त्या इकडून तिकडे फेया मारत असतात. तर आता पूर्णाची कल्पना ताईंना म्हणतात, कल्पना फेया मारून प्रश्न सुटणार आहे का? तर कल्पना ताई म्हणतात,
पूर्णाई अहो हा प्रश्न सुटण्यासाठी जर काही जादूची कांडी असेल ना, तर ती माझ्याकडे द्या अहो. अस्मिता असं कसं वागू शकते? त्या सचिनने अस्मिताला फसवलं. तिच्यासोबत लग्न झालेलं असताना सुद्धा एका परक्या मुलीसोबत त्याने संबंध ठेवले. आणि असं असतानाही, आणि हे सगळं काही अस्मिताने प्रत्यक्ष पाहिलेलं असतानाही अस्मिता कसं काय त्याला माफ करू शकते? मला तर अस्मिताचा निर्णय अजिबातच आवडलेला नाही. अस्मिता अशी का वागते मला काहीच कळत नाहीये. ती सारासार विचार करतच नाहीये का? सारासार निर्णय कसा घ्यावा हे अस्मिताला कळत नाहीये का? तर पूर्णाजी कल्पना ताईना म्हणतात, कल्पना अस्मिता आता लहान नाहीये, अस्मिता मोठी झाली आहे. ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. अगदी लहान असल्यापासून स्वतंत्र विचार करणारी आणि स्वतःचेच निर्णय स्वतः घेणारी ती मुलगी आहे. त्यामुळे आता तिने कोणताही निर्णय घेतला तर आपण त्यामध्ये आड येऊ शकत नाही. जर आपल्या मुलांनी त्यांच्या भविष्याचा, त्यांच्या आयुष्याचा विचार करून कुठला निर्णय घेतला तर आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं एवढंच आपल्या हातात आहे. तर कल्पना ताई म्हणतात, मग तो निर्णय चुकीचा असला तरी तर पूर्णाजी कल्पना ताईंना शांत करतात आणि म्हणू लागतात, कल्पना तू इथे बस असं म्हणत त्यांना शांत बसवत आधार देत पूर्णाजी म्हणू लागतात, कल्पना तुझी चिडचिड, तुझं बोलणं मलाही कळते, पण एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. अस्मिताच्या डिलिव्हरीची तारीख जवळ आली आहे आणि अशावेळी आपण तिच्या निर्णयाची चिरफाड करायची आहे का? तर कल्पनात ताई म्हणतात, म्हणजे अस्मिताची डिलिव्हरी होईपर्यंत त्या सचिनला आपल्या घरातच ठेवायचं आहे का? मला तर तो सचिन डोळ्यासमोरही नको आहे. तो जरी माझ्या समोर आला ना तरी मला तो प्रसंग आठवतो. अस्मितासोबत त्याने केलेलं गैरवर्तन, अस्मिताची केलेली फसवणूक, हे सगळं काही माझ्या डोळ्यासमोर आहे. अस्मिता शिकलेली मुलगी आहे, सगळं काही तिला कळतं, आणि तरीसुद्धा ती अशी का वागते, असे निर्णय का घेते, हे मला कळत नाहीये. पूर्णाई तर पूर्णा आजी म्हणतात, या सगळ्यामध्ये अस्मिताचा दोष नाहीये, समाजाचा सुद्धा कारण आपणच तर लहानपणापासून मुलींच्या मनावर हे बिंबवत आलो आहोत ना, की संसार हेच आपलं अस्तित्व असतं, संसार हेच आपलं जग असतं, आपला नवरा हाच आपला देव असतो, आणि नव्या कसाही वागला, त्याने काहीही केलं तरी सुद्धा आपला संसार आपण मोडू द्यायचा नाही, तडजोड करायची, परंतु आपला संसार आपण नेहमीच जोडून ठेवायचा आणि आपला संसार सावरण्याचा प्रयत्न करायचा. मग अस्मिता आजही तेच करते, यामध्ये आपण तिला चुकीचे धरू नाही शकत. तर आता कल्पना ताई म्हणतात, पण कधी ज्यावेळी नवरा खरंच तिच्यावर जीवापाड प्रेम करत असेल तेव्हाच ना. पूर्णाजी म्हणतात, हो मलाही कळते, परंतु आता आपण काहीच बोलू शकत नाही. तर कल्पनाताई म्हणतात, मग कधी बोलायचं आहे? तर पूर्णाजी म्हणतात, अस्मिताची डिलिव्हरी झाल्यानंतर अस्मिता आणि सचिन यांच्या आयुष्याचा निर्णय, त्यामध्ये आपण पुढे नक्की कोणता निर्णय घ्यायचा, आपलं मत काय असेल याबद्दल आपण अस्मिताच्या डिलिव्हरी नंतरच बोलायचं आहे. तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही, कारण अस्मिताच्या अशा या नाजूक अवस्थेत आपण तिला दुखावू शकत नाही. तर दुसरीकडे कोर्टात आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो की नागराज किल्लेदार यांनी एक नाही तर असंख्य गुन्हे केले आहेत. त्याची गुन्ह्याची यादीच एवढी मोठी आहे की कोर्टासमोर सादर करायलाही वेळ कमी पडेल. आता मी कोर्टासमोर जे पुरावे सादर केले ते खरे आहेतच, परंतु नागराज किल्लेदार यांनी एवढा मोठा गुन्हा केला की स्वतःच्या सख्या भावालाही मारण्याचा प्रयत्न केला, फक्त प्रॉपर्टीसाठी. एवढंच काय, तर यासाठी नागराज किल्लेदार यांनी महिप्त शिखरे याचा वापर करून घेतला. त्याला पैसे देण्याचं आमिष दाखवलं आणि स्वतःच्या भावाला मारण्याचा प्रयत्न केला. आणि नागराज किल्लेदार यांनी महिप्त शिखरे यांनी तोंड उघडू नये यासाठी त्यांनाही किडनप केलं, त्यांच्याही छळ केला. आणि या सगळ्यात ज्यावेळी हे सत्य जगासमोर येईल, हे ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं, त्यावेळी वेगवेगळे खोटे पुरावे सादर करण्याच्या वेगवेगळ्या मार्गाने
हे सत्य लपवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेड बॉडी असू देत किंवा प्रतिमा किल्लेदार यांच्याचा तपास थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न असू देत, एवढंच काय तर याच्या बायकोला ज्यावेळी हे सत्य कळालं, हे त्याच्या लक्षात आलं, त्यावेळी महिप्त शिखरे यांचं तोंड बंद तर केलंच, परंतु आपल्या बायकोचंही तोंड बंद करण्यासाठी त्यांना मारहाण केली. आणि एवढंच नाही तर सुमन किल्लेदार यांना किन्यापही नागराज किल्लेदार यांनीच केलं होतं. आता हे सगळं काही बोलत असताना सुमन काकूंना सगळं काही सत्य आठवत असतं, आपल्या नव्याने आपला केलेला छळ. तर अर्जुनला आठवतं की आपण सुमन काकूंना कशा प्रकारे सोडवलं. अर्जुन हे सगळं काही कोर्टासमोर बोलत पुढे सत्य सांगत म्हणतो की नागराज किल्लेदार हा माणूस नाही तर राक्षस आहे, आणि म्हणूनच या माननीय कोर्टाला एवढीच विनंती करतो की नागराज किल्लेदार यासारख्या नराधामाला, यासारख्या राक्षसाला, या गुन्हेगार प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी या माणसाला जास्तीत जास्त शिक्षा करावी, असं म्हणत अर्जुनने आपलं स्टेटमेंट संपवलेलं असतं. आता कोर्ट आपला निर्णय देण्या अगोदर ॲडव्होकेट भालेराव यांना विचारतात की ॲडव्होकेट भालेराव, तुम्हाला महिप शिखरे यांची उलट तपासणी, त्यांना उलट प्रश्न विचारायचे आहेत का? परंतु ॲडव्होकेट भालेराव यांनी हात वर केलेले असतात. त्यांनी सरळ स्पष्ट नकार दिलेला असतो. ते म्हणालेले असतात की नाही, आणि त्यावेळी कोर्ट आपला निर्णय द्यायला घेतं. कोर्ट निर्णय देतं की महिप्त शिखरे यांच्या मदतीने नागराज किल्लेदार यांनी स्वतःच्या भावाला संपवण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या बायकोला मारहाण केली. प्रतिमा किल्लेदार यांचे अस्तित्व संपवण्यासाठी त्यांची खोटी डेड बॉडी ही सादर केली, आणि यासाठीच त्यांना हे कोर्ट शिक्षा सुनावत आहे. हे कोर्ट त्यांना आजन्म कारावास ही शिक्षा देत आहे. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनीच मोकळा श्वास घेतलेला असतो. आता मात्र नागराज किल्लेदार यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर प्रिया म्हणू लागते, जर अर्जुनने या नागराजला शिक्षा दिली आणि याला अजन्म कारावासाची शिक्षा झाली, तर मग माझं काय होईल? राहू देत, माझं सत्य कोणासमोर येणार नाही, यासाठी मला काळजी घ्यावी लागेल. आता हा महिप्त नागराजच्या विरोधात गेला, परंतु माझ्या विरोधात तर कोण जाणार नाही ना. प्रिया तर घाबरून गेलेली असते. तर पुढे कोर्ट आपला पुढचा निर्णय देत म्हणत की महिप्त शिखरे यांनी नागराज किल्लेदार यांना या गुन्ह्यासाठी मदत केली. त्यांनी सुद्धा रविराज किल्लेदार यांना संपवण्याचा प्रयत्न केला फक्त पैशासाठी, आणि हा गुन्हाही सिद्ध झाला आहे. आणि म्हणूनच नागराज किल्लेदार यांच्या सोबतच महिप्त शिखरे यांना सुद्धा अजन्म कारावासाची शिक्षा होत आहे. आता मात्र हे ऐकल्यानंतर खऱ्या अर्थाने अर्जुनने रविराज सर प्रतिमा हत्या आणि तन्वी म्हणजेच सायलीला न्याय मिळून दिलेला असतो. आता सायली अभिमानानेच अर्जुनकडे पाहते. प्रतिमाहत्यांनाही अर्जुनचा अभिमान वाटत असतो. इकडे मात्र नागराज आणि महिप शिखरे यांचा खेळ पूर्णपणे संपलेला असतो. आता कोर्टाबाहेर येत चैतन्य अर्जुनच कौतुक करू लागतो आणि अर्जुनला म्हणतो, अर्जुन, ज्या क्षणी तू खोटं मागितलेस त्यावेळी तर मला काहीच कळत नव्हतं, माझ्या काहीच लक्षात येत नव्हतं की हा दुसऱ्या केसचे खोटो यासाठी का वापरतोय. परंतु अर्जुन, खरंच तू ग्रेट. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.